बघूयात राजकीय बातम्या। उद्या मतदान होणार आहे आणि त्या आधीची रणधुमाळी कशी सुरू आहे, कुठे काय घडतंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात महानगरपालिका निवडणुकीत पालिकांसाठी उद्या मतदान। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रांवर। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार। 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। या निकालानंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित होईल। भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल। महायुतीच या ठिकाणी राज्य करेल। तर मराठी माणूस आणि अमराठी माणूस सुद्धा ठाकरेंसोबत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। अमराठी माणसांना मारणं हा मराठी भाषेचा विकास नाही। फडणवीसांचा ठाकरेंना टोला। मराठी माणूसही यांच्यासोबत नाही आणि अमराठी पण यांच्यासोबत नाही। मराठी माणसाला गृहीत धरून यांनी हा जो प्रयत्न केला हा पूर्णपणे अयशस्वी झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजप विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार। समाज माध्यमांवर भाजपकडून पक्षाचे प्रदेश संदेश आणि जाहिराती सातत्याने प्रसारित होत असल्याचा आरोप। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार। निवडणूक आयोग मतदानाला ईव्हीएमला जोडून एक नवीन मशीन वापरणार। नव्या मशीनच्या वापराला ठाकरे बंधूंचा विरोध। तर ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्यासंदर्भात आधी माहिती का दिली नाही, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। तर अचानक पाडू मशीनचा वापर का, असाही सवाल उपस्थित। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर उमेदवारांनी लोकांची भेट घेणं हे नियमातच। राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आतापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। तर पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण। तर गरज पडली तर बॅकअप मशीन म्हणून पाडू मशीन वापरणार, असंही त्यांच्याकडून स्पष्ट। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज पाडू। इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार। ही प्रथा आली कुठून? मतदारांना भेटू शकता, पत्रक वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकतात का, राज ठाकरेंचा सवाल। तर सरकारमधील पक्षांकडून पैसे वाटले जात आहेत, राज ठाकरेंचा आरोप। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। राज ठाकरेंचं विधान हे बिंडोकपणाचं। आशिष शेलार यांची टीका। तर उमेदवाराला कुणाच्याही घरी जाण्याची बंदी कधीच नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न। मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास। भाजप नेते प्रवीण दरेकरांची ही टीका। एका अर्थाने बिंडोकपणाची विधानं हे लोक करतात। कोणाच्या घरी उमेदवाराला किंवा कोणाला जाण्यापासून बंदीच नाही, कधीच नव्हती। राज ठाकरे धंदे बंद करा अशी तुम्हाला विनंती आहे। आता त्या ठिकाणी पुलाखालून खूप पाणी गेलंय और बोन से गई वो हौस से नहीं आती है। दोघे एकत्र काय आले, अख्खं कुटुंब एकत्र काय आलं। मुंबईकरांचा देवाभाऊंवर विश्वास आहे। आता बघूयात महापालिकांच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊत सुद्धा उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरतायत। आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। नटसम्राट नाटक आणि सिनेमा आम्ही पाहिला, आता राजकीय नटसम्राट नवीन झालेले आहेत। त्यामुळे राजकीय अगतिकतेतले आलेले नवीन नटसम्राट हे आता वणवण मंदिरात फिरतायत। बिनविरोध नगरसेवकांविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतायत असं म्हणत कोर्टानं ॲडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायासंदर्भात राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। मुंबईमध्ये सत्तेसाठी महालढत 227 प्रभागांमधनं सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात।
तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव. 65 जागांसाठी मतदान. 230 उमेदवारांमध्ये लढत असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या. राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का या माध्यमांच्या प्रश्नावर अजित पवारांचा इन्कार. राष्ट्रवादी एकत्र येण्याचं तसं काही नाही तसं काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं तसं काही नाही तसं काही अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना आणि भाजप युतीवर आरोप. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले. आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा. तर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं पार्टी फंड पाहिजे, 100 कोटी वाढवण्यात आले. म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांचं सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते. 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या काळात पार्टी फंडासाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही. अजित पवारांचे आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळले. वर्षानंतर अजितदादांनी आता वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या हेतून केलेलं आहे समजायला मार्ग नाही. मला वाटतं की मग दादांनी त्या कालखंडामध्ये हे करायला हवं होतं. ते न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासारखे आहे. सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स कोर्टात उघडल्या की अजित पवारांवरच कारवाई होईल. सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाहीये. परिणय फुके यांचा इशारा. आणि विसरू नये की आतापर्यंत जुने जे त्यांचे सिंचन घोटाळ्याचे जे केसेस आहेत ते फाईल जे आहेत ते आतापर्यंत बंद झालेले नाही आहे. आणि या प्रकारचं स्टेटमेंट करून उद्या चालून असं ना की कोर्टात परत आदेश देणार नाही, सगळ्या फाईली उघडून अजितदादांवरच कारवाई होणार. अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपनेही पैसे खाल्ले. अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय. अंजली दमानी यांची खोचक टीका.